इस कमेटी का काफी अच्छा आयोजन किया है कास्को बॉल की ये नाइट टूर्नामेंट। और गजानन भाऊ है यहाँ पर बल्लेबाज और प्रवीण भाऊ और मयूर है गेंदबाज। दोनों ही काफी जाने माने बल्लेबाज। और यहाँ पे एक रन मिलता हुआ यहाँ पे स्कोर में खाता खुलता हुआ यहाँ पे इनका। एक धाव आहे धावफलकावरती। श्रमसाफल्य सुपर किंग संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो आहे। लेग बिफोर अलाव नाही आहे या स्पर्धेमध्ये। दोन्ही संघांना सूचित आम्ही करतोय। एका धावेने खातं ह्याही चेंडूवर एक धाव येताना पाहायला मिळाली। धाव संख्या 2 धावा श्रमसाफल्य सुपर किंग संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे। आता आयोजकांच्या भूमिकेमधील एक संघ खेळण्याची संधी मिळते आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आनंद घेण्याचा ते प्रयत्न करतील। जिंकणं आणि हारणं हे त्यांचा लक्षातही नसेल, फक्त आनंद घ्यायचा आहे, आपला वेळ गमवायचा आहे। कारण एक चांगली स्पर्धा आपण भरवतो आहेत आणि आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत आहेत, ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे। हो याही वेळी बॅकफुटला जात खूप चांगला फटका नटराज मुद्रा शॉट पाहायला मिळतो आहे। एक धाव येते आहे या चेंडूवर स्क्वेअर लेगला। एका धावेने 3 धावा। श्रमसाफल्य क्रीडांगण विकास समिती आणि श्री क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही भव्य दिव्य रात्रकालीन स्पर्धा। यानंतरही आणखी 3 सामने आपल्याला पाहायला मिळतील। आजच्या रात्रीमधली ही दुसरी लढत, पहिला डाव। हो यावेळी लेग स्टंपला मिस करतोय हा चेंडू डाऊन द लेग। एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये। यावेळी पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटवर चेंडू आला नाही। चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे। मयूर काय चांगली गोलंदाजी करताय JNB संघासाठी। डावखुऱ्या हाताने वेगवान गोलंदाजीसाठी ओळखलेला टप्पा चांगला पकडला आहे। खरं तर सोपं नसतं या चेंडूवर ज्या प्रकारे गोलंदाजी करता आहेत गोलंदाज मयूर। त्यांच्या शैलीवरून असं वाटतंय की ते लेदर क्रिकेट सातत्याने खेळत असावेत। हो पुन्हा एक वेळ खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला, उत्तरच नव्हतं या चेंडूचं। धावबादची संधी निर्माण झाली आहे, परंतु एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळाली। एका धावेने धावसंख्या 5, बिनगडी बाद। षटक क्रमांक पहिलं चालू। श्रमसाफल्य सुपर किंग संघ लेग बायच्या स्वरूपात ही धाव होती। यावेळी लेग स्टंपला मिस करता आहेत। सातत्याने लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न होतो। वाईट चेंडू असेल हा। एक्स्ट्रा रन 6 धावा। मयूर टप्पा तर चांगला पकडला होता, परंतु ऐनवेळी दिशा थोडा भटकता आहेत। लेन चांगली आहे, परंतु लाईन थोडीशी बदलावी लागेल आता। ऑफस्टंपच्या लाईन मध्ये तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल। डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आहात आपण, मग उजव्या हाताच्या फलंदाजाला तुमचे सोडत जाणारे चेंडू नक्कीच चांगले असतात। त्या गोलंदाजीवर भर देण्याचा प्रयत्न करावा लागेल मयूर यांना। हो त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला। अपील आहे पंचांकडे, ती अपील फेटाळून लावली पंचांनी। षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आता येतो आहे। डिस्कशन होईल मैदानाच्या आत आणि आता पंचांचा निर्णय येतो आहे आमच्याकडे। आणि आता बाद होताना पाहायला मिळतील या चेंडूवर फलंदाज श्रमसाफल्य सुपर किंग संघाला पहिला धक्का लागतो आहे। पहिला गडी बाद होतो आहे श्रमसाफल्य सुपर किंग संघाचा। एक षटक समाप्त झालंय आणि धाव संख्या 6, एक गडी बाद।
धन्यवाद डीजे. एकीकडे जर बघितलं तर आयपीएलच्या धर्तीवर आयपीएलची स्पर्धा संपूर्ण भारतामध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने पाहत आहेत आणि आता अमरावती शहरामध्ये ही स्पर्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आयपीएलच्या स्पर्धा सोडून प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत, ही महत्वाची बाब. या ठिकाणी आयोजक याच ठिकाणी यशस्वी झाले की या स्पर्धेला प्रेक्षक जुळत आहेत. हो, यावेळी पटका चांगला आहे. चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये बॅकवर्ड पॉइंटला. 2 धावा. यावेळी झेल समाप्त झाला आहे आणि आता दुसरा धक्का लागतो आहे श्रमसापल्ले सुपर किंग संघाला. एसएसके संघाला धक्का लागताना पाहायला मिळतोय दुसरा. दोन गडी बाद 8 धावा. संघ आता अडचणीमध्ये आहे. श्रमसापल्ले सुपर किंग्स. बघूया अडचणीतून सावरण्याची जबाबदारी आता कोण घेते आपल्या संघासाठी. यावेळी लेग साइडला चेंडू वाईड येतो आहे. एक्स्ट्रा रन अमांतर धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. 9 धावा 2 गडी बाद. WDZ च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जातंय. याही जर बघितलं तर वाईट चेंडू पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन पुन्हा टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 10 धावा 2 गडी बाद. 1.2 चेंडूचा आता खेळ समाप्त झाला आहे. SSPL सुपर किंग संघ पुन्हा एक वेळ एक वाईट चेंडू अवांतर धाव. ह्या धावा आता डोकेदुखी ठरतील संघ JNB संघासाठी. तुम्हाला कमी धावांवरती रोकावं लागेल श्रमसापल्ले संघाला. ओहो, यावेळी पुल पॉवरफुल चेंडू जातो आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 2 धावे करता. WDZ एक अग्रनामांकित विदर्भातील ही टेनिस क्रिकेट क्षेत्रातील कंपनी. त्या या WDZ च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आशिष भाऊ डागा आणि प्रतीकदादा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये ही कंपनी काम करते आणि विदर्भाच्या टेनिस क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी त्यांचेही प्रयत्न चांगले आहेत. 13 धावा 2 गडी बाद. तसं तर विदर्भाच्या टेनिस क्रिकेटला आता बदल पाहायला मिळतो आहे. बदलावाचा दौर पाहायला मिळतो आहे. बदलाचा काळ. याही वेळी श्रमसापल्ले संघासाठी बदल होतो आहे मैदानाच्या आत. 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये. चेंडू झाले असतील या षटकामधले 4. अजूनही 2 चेंडू बाकी. विशाल दादा विचार करत असतील की त्या दिशेला जर चौका षटकार असता, बाउंड्री लांब असती तर ह्या धावा आल्या असत्या जास्त. आता 15 धावा 2 गडी बाद.
श्रम साफल्य क्रीडांगण विकास समिती आणि श्री क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा एक देखणी आणि दैदिप्यमान स्पर्धा आपल्या समोर पार पडते आहे. आज या स्पर्धेची तिसरी रात आणि दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे को स्पॉन्सर टोंगसे पाटील बिल्कॉन अँड सोल्युशन्स, प्रेमाचा चहा अंकिता आवारे आणि धीरज आवारे यांचा 2 कटिंग चहा, PS असोसिएट बाळासाहेब धर्माळ यांचं माऊली कॅटरर्स किड स्कूल, महादेव कृष्ण अपार्टमेंट, विशाल डेकोरेटर्स अँड कॅटरर्स या स्पर्धेला विशेष सहकार्य करत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जर बघितलं प्रथम पारितोषिक छायाताई कथिलकर आणि द्वितीय पारितोषिक कृतिमालाताई चौधरी यांच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. सन्माननीय प्रशांत भाऊ डवरे यांच्या मुख्य मार्गदर्शनामध्ये ही स्पर्धा भरवल्या गेली आहे. समोर टाकला चेंडू विशाल यांच्यासाठी, बॅटवर नाही हा चेंडू, निर्धाव पाहायला मिळतो आहे. खूप वेळानंतर आता निर्धाव चेंडू आणि टप्पाही चांगला पाहायला मिळाला. बिग हिट करण्याचा प्रयत्न, निर्धाव येतो आहे आणि निर्धाव चेंडूने आता षटकही समाप्त होते आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे सुपर किंग संघ 15 धावा 2 गडी बाद. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅटवर नाही चेंडू, 16 धावा 2 गडी बाद. या चेंडूवर येते आहे नो बॉलचा इशारा. नो बॉल येतो आहे मैदानाच्या आतमध्ये. धोक्याची घंटी असेल आता J&B संघासाठी. धाव संख्या 18. भव्य दिव्य ही कॉस्को टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आज या स्पर्धेची तिसरी रात्र आहे. उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेची फायनल पाहायला मिळेल. सन्माननीय सुमितदादा इंगोले, छोटू भाऊ खंडारे, विशालदादा देशमुख, त्याचबरोबर सचिन दळवी पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये सहकार्याने स्पर्धा भरवल्या जाते आहे. यावेळी बॅकफुटला जात लाजवाब पंच, चेंडू चालला आहे डीप पॉइंटला, 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. पंचांचा निर्णय येतोय, हा असेल 2 धावा डिक्लेअर. पुन्हा एक वेळ मैदानाच्या आत जाऊया. आतापर्यंत सुपर किंग संघाचे सर्व खेळाडू आणि पाठीराखे पाहायला मिळाले आपल्या स्क्रीनवर. 20 धावा 2 गडी बाद. 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप चांगला चेंडू, परंतु हा वाईड असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. या स्पर्धेचे आयोजक प्रथमेश दादा बोके, संकेतजी निंबोरकर, अजिंक्य देशमुख, आकाश शिवसे पाटील. एक चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते आहे. दुसरा सामना आजच्या रात्री मधला 21 धावा 2 गडी बाद. यावेळी जर बघितलं तर पुन्हा एक वेळ बॅटवर नाही आला चेंडू आणि आता मात्र दांड्या उद्ध्वस्त केल्या गेल्या.
तिसरा धक्का लागतो आहे श्रम साफल्य सुपर किंग संघाला. हो, यावेळी हॅट्रिक नोंदवल्या जात स्पर्धेमधली संघाची ही हॅट्रिक असेल. धावबादच्या स्वरूपात बाद झाला होता फलंदाज, त्यामुळे 2 गडी बाद हॅट्रिकची संधी असेल फलंदाजाला आता. हॅट्रिकची संधी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता बघण्यासारखं असेल हॅट्रिक होईल का या स्पर्धेमधली पहिली. सन्मान देताना पाहायला मिळेल. हा चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या 21, 5 गडी बाद, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. सुपर किंग संघाच्या अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते.
यावेळी 22 धावा 5 गडी बाद या चेंडूवर येते आहे एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे आता. 23 धावा 5 गडी बाद 3.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. श्रम साफल्य सुपर किंग संघ मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय. हा संघर्ष केव्हा समाप्त होईल बघण्यासारखं असेल. हो याही वेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही. निर्धाव येतो आहे हाही चेंडू. चांगली गोलंदाजी होते आहे आता JNB संघाकडनं. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यात स्वतःच्या फॉलोमध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव येते आणि एका धावेने षटकही समाप्त होईल. धावसंख्या 24-5 सुपर किंग संघ 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चोवीस धावा 5 गडी बाद 5व्या षटकाचा खेळ चालू होतोय आणि राहुल येत आहेत गोलंदाजी मार्कवर. चला सामन्याला सुरुवात करा. मयूर येत आहेत या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. हे गॅम्बल आता चांगलं असेल. डावखुरे हाताचे फलंदाज आणि त्यांच्या समोर डावखुरे हाताचा गोलंदाज पाहायला मिळेल. 24-5 4 षटक समाप्त. पहिला चेंडू फुल टॉस आहे. बॅटवर नाही आला हा चेंडू. ड्रिप करत होता. पंचवीसला 5 मैदानाच्या आतमध्ये सुपर किंग संघ मयूर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. हो यावेळी जर बघितलं तर खूप चांगला चेंडू दांडी गुल केल्या गेली आहे आणि 6वा धक्का लागतोय तो म्हणजे सुपर किंग संघाला. हो याही वेळी डाऊन द लेग हाई चेंडू वाईड आहे. आता एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळतो आहे. अवांतर धावा देताना पाहायला मिळत आहेत विरोधी संघ JNB. गोलंदाजी तितकी चांगली झाली परंतु एक्स्ट्रा धावांवरती अंकुश नाही लावता आला. 26 मयूर गोलंदाजी मार्कवरती आहेत. मागच्या चेंडूवर त्यांनी क्लीन बोल्ड केलं होतं फलंदाजाला. हो याही वेळी समोर टाकला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फलंदाज तर चुकले कीपरही चुकले. बाईकच्या स्वरूपात 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये. सव्वीस धावा 6 गडी बाद सुपर किंग संघ. 4.3 चेंडूचा आता खेळ समाप्त झाला आहे मैदानाच्या आत.
हो, याही वेळी जर बघितलं फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, बॅटवर चेंडू नाही, व्यवस्थित धावबाची संधी आहे आणि एकच धाव येईल या चेंडूवर. लेग बायच्या स्वरूपात ही धाव होती. धावसंख्या 1 पुढे सरसावते आहे आता 27 धावा, 27 रन. 4.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. अजूनही जर बघितलं तर 8 चेंडू बाकी असतील. या डावामधले मयूर काय गोलंदाजी करतो आहे आज मैदानाच्या आत. टप्पा त्याने चांगला पकडून ठेवलाय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि आता स्ट्रायकिंग एंडला विशाल पाहायला मिळतील. यावेळी बॅटची खालची कडा लागून चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. कीपर वारंवार चुकी करताना, यष्टीरक्षक चुकी करताना पाहायला मिळते आहेत. गोलंदाजी तर चांगली करता आहेत, परंतु संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं सहकार्य पाहिजे तितकं मिळत नाही आहे. 31 धावा, 31. हाही चेंडू आता वाईड असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळते आहे. बॅकफुटला जात हा पंप पूल केला आहे डीप मिड विकेटला. 1 धाव. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33 धावा, 33 रन. लॉस ऑफ 6 विकेट. 33 धावा, 6 गडी बाद. सुपर किंग संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करणारा संघ JB. शेवटचं षटक या डावामधलं अंतिम षटक. हा पंप पूल केलाय मिड विकेट रिजनला, स्क्वेअर लेगला तोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव येईल या चेंडूवर. धावसंख्या 34, 34. धावा बनवाव्या लागतील आता. श्रम सापडले सुपर किंग संघाला. लांबच लांब फटक्यांची गरज आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत. आई भगिनी सुद्धा या सामन्यासाठी मोठ्या संख्येने जुळत आहेत. सर्व दर्दी क्रिकेट रसिकांचं या सामन्यांच्या माध्यमातून स्वागत असेल. हो, यावेळी जर बघितलं तर कव्हर ड्राईव्ह, कव्हरला क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 1 पुढे सरसावते आहे 35, 35. मोठ्या संख्येने महिला सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेताना आज पाहायला मिळत आहेत आणि या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे दोन्ही पारितोषिक महिलांनी स्पॉन्सर केले आहेत. हो, यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटवरती नाही हा चेंडू. चांगली गोलंदाजी होते आहे. यावेळी जर बघितलं तर हा चेंडू लेग स्टंपला मिस. कीपर कडनं चुकी आणि वाईट प्लस डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. एकूण येत आहेत 3 धावा आणि धावसंख्या 3 पुढे सरसावेल आता. 39, 38 धावा, 38. धावा, 38 रन. 6 गडी बाद. 5.4 चेंडूचा खेळ समाजाला. 2 चेंडू या डावामधले आता बाकी आहेत. बदल आदित्य पाहायला मिळाला आलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केला आहे चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता धावबाच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागतो आहे 7वा. तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये सुपर किंग संघाला.
समाप्त 23 धावा, 42 धावांचं आव्हान आणि पहिल्या षटकामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त धावा वसूल झाल्या आहेत. एक षटक समाप्त 23 धावा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज येताना पाहायला मिळत आहे दुसऱ्या षटकामध्ये. तेवीस धावा. ओ यावेळी मात्र पहिल्याच चेंडूवर नो बॉलचा इशारा. क्लीन बोल्ड झालेत फलंदाज, परंतु संधी आहे नो बॉल. समोरचा चेंडू असेल आता प्री हिट. 24 धावा. या नो बॉलने धावसंख्या वाढते आहे. मला वाटतं हा फेकी स्वरूपाचा नो बॉल आहे का? धन्यवाद. काही सूचित नव्हतं केलं, पंचांना सूचना नव्हतं दिलं, त्यामुळे हा नो बॉल दिला गेला आहे. नो बॉल, धावसंख्या 24. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा, आमची विनंती असेल पंचांना. चोवीस धावा बिनगडी बाद. जे अँड बी संघाची एक चांगली सुरुवात पाहायला मिळते आहे. सव्वीस धावा. आता जर बघितलं तर 30 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. हा सामना आता एकतर्फी पाहायला मिळतो आहे. हो यावेळी समोर टाकला चेंडू, लाजवाब फटका, परंतु एकच धाव येईल या चेंडूवर. जे अँड बी संघ 27 धावा बिनगडी बाद. हो हो यावेळी हवाई हमला, परंतु फटका हवेमध्ये फसलाय. आशिष येत आहेत चेंडूच्या खाली, त्यांचे सुरक्षित हात, आणि हा पहिला धक्का लागतो आहे जे अँड बी संघाला. सत्तावीस धावा एक गडी बाद. 1.2 चेंडूचा आता खेळ समाप्त झाला आहे. पहिला धक्का लागलाय जे अँड बी संघाला. यावेळी फुल टॉस, बॅटची कडा आणि चेंडू जातो आहे डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा. धावसंख्या 29 रन. आता गरज आहे 27 चेंडू मध्ये 13 धाव्यांची. एचजीसीए आणि मॉर्निंग 11 दोन्ही संघ कृपया रिपोर्टिंग करा. एचजीसीए 11 आणि मॉर्निंग 11 संघ. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग नाही. डीप स्क्वेअर लेगला एक धाव येते आहे आतापर्यंत, आणि एका धावेवर समाधानी होतील फलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे. 30 धावा. अंकुश यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये.
त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव येते आहे या चेंडूवर. धावसंख्या एकने पुढे सरसावेल आता. 31-31. शेवटचा चेंडू बाकी येतो आहे. 31 धावा, 31 रन. ओहो, याही अक्रॉस द लाईन खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी आणि षटक समाप्त पाहायला मिळते आहे. 31 धावा, एक गडी बाद. JNB संघ 42 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आता गरज आहे. 11 धावांची, चेंडू बाकी आहे 24. काय चांगली गोलंदाजी होते आहे आता, परंतु कीपर कडनं चुकी आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. धावसंख्या 34. 22 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. श्रम साफल्य अभियंता क्रीडांगण विकास समिती आणि श्री क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केला आहे चेंडू मिड ऑनला. ऑनड्राईव्ह फटका. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील, एक धाव येते आहे या चेंडूवर. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 35 धावा, 35 रन. याही वेळी चेंडू हवेमध्ये होता, परंतु बॅकवर्ड पॉइंटला कॅरी झाला नाही. एक धाव येते आहे या चेंडूवर. धावसंख्या 36. मॉर्निंग 11 आणि SGC 11 कृपया रिपोर्टिंग करा. अंतिम 11 संघ आपला सबमिट करायचा आहे. यानंतर होणारा सामना एक मोठा आणि ताकदवान संघादरम्यानचा ही लढत आहे. दोन्ही संघाकडे स्टार कास्ट पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेट जगतातले तारे सितारे पाहायला मिळतील. याही वेळी बॅकफुटला जात हापाम पूल लॉंगॉन क्षेत्रामध्ये एक धाव येते आहे. 37 धावा, 37 रन. एक चांगली या प्रकाश झोतातील स्पर्धा अमरावती शहरामध्ये पार पडते आहे आणि आता आगामी काळामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा अमरावती शहरामध्ये पाहायला मिळतील. ओहो, यावेळी फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावबादची संधी जरूर निर्माण झाली, परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते आहे. 18 चेंडू 4 धावांची गरज. धावसंख्या 38. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतो आहे. 38 ला 1. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे मैदानाच्या आत. या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक प्रशांतदादा डवरे यांच्या मुख्य मार्गदर्शनामध्ये ही स्पर्धा भरवल्या जाते आहे. ओहो, याही वेळी फटका चांगला आहे. चेंडू चाललाय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आशिष तितकंच लाजवाब क्षेत्ररक्षण. टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षणासाठी. वाह, काय क्षेत्ररक्षण झालंय. अभी तो मैं जवान हूं. एकोणचाळीस धावा, एक गडी बाद. आणि आता मात्र हिट का जवाब पत्थर से मिलेगा. यू मिस, आई डेफिनेटली हिट द स्टंप. दूसरा धक्का JNB संघाला. वैभव सिरसाट असतील. समोरचा एक खूप रोमांचक सामना पाहायला मिळेल आपल्याला आता.
अकोल्याचे खेळाडू नुकतेच दाखल होत आहेत. अजय बांगर अकोल्याचा एक स्टार अष्टपैलू खेळाडू. करण कावळे पाहायला मिळेल थोड्याच वेळामध्ये इन ऍक्शन मैदानावर. हे सर्व खेळाडू या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांचंही या क्रीडानगरीमध्ये अंबानगरीमध्ये स्वागत आहे. 39 ला 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. J&B संघ गरज आहे 3 धावांची आता. इनसाइड आउट तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव येईल चेंडूवर. लाजवाब क्षेत्ररक्षण होते आहे. श्रम सापडले सुपर किंग संघ नक्कीच सामना जरी जिंकला नाही तर तू प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचं काम करता आहेत. लाजवाब खेळ करता आहेत. ज्या प्रकारची ही स्पर्धा भरवल्या गेली आगामी काळात अशाच प्रकारच्या स्पर्धा आपल्याकडून होत राहो हीच आमच्याकडनं अपेक्षा असेल. 40 धावा 2 गडी बाद. हो यावेळी रिस्ट ऑफ द फ्लिक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक धाव येते आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चुका नाही झाल्या या संघाकडनं. फलंदाजीमध्ये धावा जरूर कमी झाल्या परंतु कसरत घेता आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावा कमी आहेत आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षणाचा खूप चांगला फायदा होतो आहे. आशिष यांच्याकडनं काय क्षेत्ररक्षण झालंय आजच्या सामन्यामध्ये. सातत्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी बॉन्ड लाईन वर केला आहे. मग तो झेलही असेल किंवा एक चौकारही अडवला असेल. 41 ला 2 धावा. 2 धाव्यांची गरज. याही वेळी हवाई हमला डीप मिड विकेटला. आता चुकी झाली आहे. म्हणतात ना जास्त कौतुक केलं की ते पचत नसतं. तेच कौतुक आतापर्यंत होत होतं श्रम सापडले संघाचं आणि ते कौतुक थोडस पचलं नाही आहे या संघाला. आणि हा सामना आता विजय संपादन करतो आहे मैदानाच्या आतमध्ये. 42 धावांची गरज होती आणि 42 धावा पूर्ण झाल्या आहेत. J&B संघ विजय संपादित करतो आहे मैदानाच्या आत. विजय संपादन होतो आहे. J&B संघाला 42 धावांची गरज होती आणि 42 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. J&B संघाचं खूप सारं अभिनंदन. आणि आता यावेळी पुन्हा एक वेळ झेल समाप्त झाला आहे. तिसरा धक्का लागतो आहे J&B संघाला.